हॅलो फ्रेंड्स, राणी ज्वेलरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फॅन्सी कुर्ती इथे कटिंग करणार आहोत। त्यासाठी इथे आपण नेटचा कापड घेतलाय आणि सिल्कचं इथे मी कापड घेतलाय। 2.5 मीटर सिल्कचं कापड आहे, 2.5 मीटर मेन फॅब्रिक आहे। तर आधी आपण पूर्ण जी कटिंग आहे ती आपण अस्तरावरती करूया। 4 कापडामध्ये आपल्याला अस्तराची घडी घालायची आहे। तर बघा आपण 4 कापडात घडी घातली आहे। आता उंचीनुसार आपल्याला कापड इथे ठेवायचं आहे। बंद बाजूपासून इथे उंची घेतली। तर बघा आता या पॉइंटला आपण तयार उंची आपल्याला 35 हवी आहे। तर आपण या पॉइंटला मी अस्तर आहे त्याच्यामुळे फक्त आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो। मेन फॅब्रिक मध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेऊ। तर मी इथे 36.5 वरती आपण एक पॉइंट दिलाय। या पॉइंटला शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं आहे। डीप नेक असेल तुमचा वाला तर आपल्याला शोल्डर घ्यायचं या पॉइंटला 1.5 ला 2 लाईन तर 5.6 एवढा आपण इथे शोल्डर घेतोय। त्यानंतर बघा मुंड्याची जी उंची आहे, मुंड्याची उंची आपण इथे घ्यायची आहे 6.5 इंचावरती। 6.5 आपण मुंड्याची उंची घेतोय। आता या पॉइंट पासून चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा। चेस्ट घेर आहे आपला इथे 40 इंचाचा, तर आपण 10 वरती एक पॉइंट देऊया। त्यानंतर या 2 इंचची मार्जिन। आता याच पॉइंट पासून आपल्याला खाली कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे 7 इंचावरती। चेस्ट पॉइंट पासून 7 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आणि कमरेचं मेजरमेंट घ्यायचं। कमर घेर आहे 38 इंचाचा, तर आपण 9.5 वरती एक पॉइंट देऊया आणि इथून पुढे 2 इंचची मार्जिन। आता बघा इथे तुम्हाला क्लिअर आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। आता बघा इथून आपण वरून 7 घेतलं चेस्ट पॉइंट। आता सीट घेरचं मेजरमेंट टाकायचं आहे। तर परत कमरेपासून 7 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि सीट घेरचं मेजरमेंट टाकायचं। तर सीट घेर आहे आपल्या इथे 48 इंचाचा, तर आपण 12 याचा चौथा पार्ट घेऊया आणि इथून पुढे परत 2 इंचची मार्जिन या पॉइंटला। आता बघा जे एक्स्ट्रा वाले पॉइंट आहेत ते मॅच करायचे आणि इथून स्ट्रेट। तर बघा आता पाठीमागची जी गोलाई आहे, पाठीमागची गोलाई द्यायची आपल्याला 1.5 इंचावरती। बॅकची गोलाई देतो आपण 1.5 इंचावरती आणि फ्रंटची गोलाई देतो आपण या पॉइंटला 1 इंचावरती। या पद्धतीने दोघेही राऊंड शेप आपण देऊन घेऊया। शोल्डर पासून सेपरेट वेगळं कट केल्यावर आपण दोघे पार्टची गोलाई वेगळी इथे कट करायची आपण। आता बघा गळ्याचा घेरा डीप नेक आहे, बिग साईज आहे, 2.5 इंचाचा आपल्याला गळ्याचा आपण इथे घेरा घेतोय। या पॉइंट पासून पाठीमागचा जो गळा असणार आहे तो असणार आहे आपला 10 इंचाचा। तर इथे मी 10.5 इंचावरती एक पॉइंट देते आणि पुढचा जो गळा असणार आहे तो असणार आहे आपला या पॉइंट पासून 8 इंचावरती। आता इथे एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि दोघही गळ्याचे आकार इथे आपण ड्रॉ करून घ्यायचे या पद्धतीने। आता पाठीमागे हलकीशी गोलाई आणि फ्रंट पार्टला आपण इथे एक पानगळीचा इथे आकार द्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने फक्त इथे आकार द्यायचा, बाकी इथे स्ट्रेट आपल्याला ठेवायचं। तर हा पुढचा गळा, हा आपला पाठीमागचा गळा। आता एक्स्ट्रा पार्ट आपण पूर्ण कट करून घेऊया। आता बघा आपण एक्स्ट्रा पार्ट कट केलाय पानगळ्याचा आकार देऊन। आपण जो पुढचा पार्ट आहे त्याची गोलाई कमी करून आपण पुढचा पार्ट इथे रेडी केला। तर पाठीमागच्या गळ्याचा आपण आकार ड्रॉ करून घेतलाय। एक पार्ट कट करून आपण पाठीमागच्या गळ्याची पण कटिंग करून घेऊया। आता बघा फ्रंट आणि बॅक दोघे आपले कट करून झाले। आता आपण स्लीव कट करून घेऊया। तसं आपण ड्रेस साठी 4 कापडात घडी घातली, तशीच मी स्लीव साठी पण 4 कापडात आपण घडी घातली आहे। बंद बाजूपासून उंची घ्यायची स्लीवची। तर स्लीवची उंची आपल्याला तयार हवी आहे 10 इंच। तर आपण या पॉइंटला इथे बघा आपली अस्तरची स्लीव आहे, तर आपण यात 1 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 11 इंचावरती घेऊया। आता बॉटमचा जो घेरा आहे तो आहे 11 इंचाचा, तर आपण 5.5 वरती एक पॉइंट देऊया। इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन। आता बघा या मार्जिन नंतर वरून याच पॉइंटला काखेतलं मेजरमेंट टाकायचं आहे 3 इंचावरती आणि या पॉइंटला तिरकशी गोलाई घ्यायची आहे 8 इंचावरती। इथून पुढे परत आपल्याला घ्यायची 1.5 इंचची मार्जिन। स्लीवची हलकीशी गोलाई
तिरकसचा राऊंड शेप देत आपल्याला 3 इंचापर्यंत याला मॅच करायचं आहे आणि इथून पुढे याला आपल्याला याच पद्धतीने तिरकसचा सरळ आकार द्यायचा, काठीत कमी जास्त आपल्याला करायचं नाही. तर या पद्धतीने आकार देऊन इथे मॅच करायचे आणि तिरकस या पॉइंटला. तर बघा एक नॉर्मल स्लीव्हचा आपण इथे ड्रॉ करून झाली आहे, याला आपण कट करून घेऊ. तर इथे बघा आपण स्लीव्ह कट करून घेतली. तर स्लीव्ह कट झाल्यानंतर जसं आपण मेन फॅब्रिक जसं आपण अस्तर कट केले सेम मेजरमेंट मध्ये, फक्त आपण इथे उंची वाढवणार आहोत आपल्या मेन फॅब्रिकची, बाकी आहे तशी आपण सेम इथे कटिंग करून घेऊया. बघा आपण मेन फॅब्रिक पण कट करून इथे कटिंग कम्प्लीट करून घेतली आहे.